नाथांचे जयघोष चालले, संगीतातुनी पैठण झाले. भाग्योदय गिरिजेचा झाला नाथांच्या संसारी. जिला लग्न म्हणजे काय ते कळत नाही, नऊवारीचा बोंगा सावरत नाही, दागिने पेलत नाही. कारण आजीने खूप दागिने घातले होते गिरिजेला. श्रीमंत होते नाथ, पिढीजातच श्रीमंत होते. त्यामुळे ते जे दागिने होते ते सुद्धा पेलणं तिला अवघड होतं. अशी ही कुमारी त्यांच्या प्रपंचात, परमार्थात, दानात, सुखदुःखात अर्धांगी झाली. सरस्वती आजीच्या प्रेमात तिला आई दिसली. चैत्रांगणाच्या प्रत्येक रेखाटनाचे आईने सांगितलेले अर्थ तिच्या लक्षात आहेत. आयुष्य सुखी करण्यासाठी ही परमेश्वराची आराधना आहे हे तिला माहिती आहे. आरोग्य, शक्ती, ऐश्वर्य, ध्येय निग्रह, त्याग, शांती, सुखसंपदा प्राप्तीसाठी चैत्रांगण काढतात. कर्तव्यदक्ष आणि कामसू आहे गिरिजा. आपल्या घराची शांती सुख कशात आहे तिला समजते, इतक्या लहान वयात सुद्धा. गिरिजा लाघवी आहे, वागण्यात गोडवा आहे, बारीक निरीक्षण आहे. कोणाला काय आवडतं, नाथांना काय आवडतं या शोधत ती असे. घासातला घास काढून देणारे नाथ आणि जगाची काळजी करणारे नाथ यांचं जगणं ती समजून घेई आणि त्याप्रमाणे ती वागे. नाथांची ती माता झाली, जगाची ती गिरिजाई झाली. त्यांच्या अभंगात आणि ओवीमध्ये ती लहानपणापासून दंग होती. त्याच्यामुळे तिच्या मनात पांडुरंगाचं ध्यान कायम पहिल्यापासूनच होतं. बाल्य नाचे अभंगात, ओवी कीर्तनात दंग, बीज मनात रुजले पांडुरंग पांडुरंग. भानुदासांचे अध्यात्म, एकनाथांचे ब्रीद, भागवताच्या उद्धारे घडतो संवाद. भार्या मिळे अनुरूप, अध्यात्माचे दुजे रूप, निरखिते भवताली तसे संस्कारी स्वरूप. आजी आजोबांच्या प्रेमाने गिरिजा तृप्त होती. भावना प्रधान होती. सेवाव्रत हा गिरिजेचा धर्म होता. आजीची सेवा तिने मनापासून केली. आजीने सांगितलेले कुळाचार समजून घेतले. आजी गेली देवाच्या घरी. आजोबाही आठवणीने खंगत चालले. आजोबांचंही तिने खूप चांगलं केलं आजीनंतर. त्यामुळे घरात आता ती सगळं करायलाही शिकली होती. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आजोबांच्या कौतुकात होती. त्यामुळे तिने एक दिवस आलेपाक केला आणि तो आलेपाक आजोबाने खाल्ला आणि तिला म्हणाले की तू अगदी आजीसारखी झालीस हो, सुगरण. त्यामुळे तिलाही बरं वाटलं. कालावकाश आजोबाही गेले. गिरिजा आणि नाथ दोघंजण आता खरे पोरके झाले. त्यांना कोणी उरलं नाही. सारे सणवार गिरिजा उत्साहाने करी. श्रावणाला कामं वाढली. लहानपणी इंद्रधनुष्यात रमणारी गिरिजा रंगांच्या मेळापेक्षा आता कामाच्या मेळात वेळ घालू लागली. मोठी झाल्यावर तिला आता बऱ्याच गोष्टींचा अर्थ उमजू लागला. सणवार आपल्याला शिकवतात, माणसं एकत्र आणतात. तिला नाथांची भारुडं आणि रूपकथा समजू लागली होती. ती प्रपंचाशी जबाबदार गृहिणी झाली होती. प्रपंच आणि परमार्थ सारख्याच उत्कटतेने करणारी, नाथांच्या पावलावर पाऊल ठेवणारी गिरिजा. गिरिजेला आता बाळाची चाहूल लागली. रसिकतेने जाईच्या कळ्या गिरिजाच्या उशाशी ठेवणारे नाथ प्रपंच मोगरा मोहरला आणि कृष्ण जन्माचे आख्यान रंगले. कौतुकाने दैव नाचे नाथ गिरिजेचे प्रेमरूप, पाळण्यात हिंदोळेल कृष्ण लीलांचे स्वरूप. नाथाने स्वप्न रंगवायला सुरुवात केली. आता कृष्ण आपल्या घरी येणार, पांडुरंग आपल्या घरी येणार. नाथांना कन्यारत्न झालं. नाथ, गिरिजा, पैठण आनंदात न्हाली सगळी. भावमन उमलली आणि गिरिजेच्या माहेरी गोकुळ साकारलं. गिरिजा माहेरी गेली होती ना बाळणपणाला, त्यामुळे माहेरची बर्फी आली एकनाथांना. मग काय झालं तर एकनाथांनी आपल्या भजनात, कीर्तनात रामाचं, पांडुरंगाचं वर्णन करायला सुरुवात केली. कौशल्याच्या मांडीवर खेळे रामलल्ला, गोकुळात नंदाघरी कृष्ण खेळे दहिकाला. कुंडलिका भेटी पांडुरंग विटेवरी, सारे रूप आकारले भासे गोदावरी. त्यांच्या मुलीचं नाव गोदावरी ठेवलं गेलं. नाथांना लेकीच्यात रामकृष्णाचा भास झाला. नाथांचा प्रपंच परमार्थाने भारलेला,
आणि परमार्थ प्रपंचात पेरलेला होता. जेथे पाहावे तेथे भासतो गोविंद, पांडुरंग भेटी नांदे परमानंद. नाथांच्या गवळणी नटू लागल्या, भक्तिरंगात जाई जुई मोगरा फुलला. काया वाचा मने आपली कर्म मन लावून केली की आपोआप परमार्थ होतो हे गिरिजेला समजले. नाथांवरची तिची श्रद्धा आणि सद्भाव अखंड होता. 6 महिन्यांच्या गोदावरीला घेऊन गिरिजा नाथवाड्यात आली. चैतन्यमय झाला वाडा. नाथांचा रामकृष्ण पांडुरंग स्वतःच्या घरी आला. कधी पाळण्यात डुले रामाचे रुपडे, कधी रांगे नाथ मंदिरी बाळकृष्ण गोबडे. धन्य धन्य नाथ गिरिजाही तृप्त झाली. नाथ लीला कौतुकात सारी पैठण काशी बुडाली. पांडुरंगाचे बाल लेणे रूपकात उमगले, कीर्तनात भजनात पंचामृतात सजले. त्यांच्या मुलीचं नाव जरी गोदावरी होतं तरी नाथ तिला लीला म्हणत असत, कारण तिच्यामध्ये ते पांडुरंगाच्या, कृष्णाच्या, रामाच्या लीला बघत असत. गिरिजेचे चरित्र लिहिताना शेवटी नाथांकडे आपल्याला वळावंच लागतं. नाथांशिवाय गिरिजा वेगळी नाहीच आहे हे प्रत्येक क्षणी आपल्याला जाणवतं. गिरिजा नाथांच्यात पूर्णपणे एकरूप होती. 2 शरीरे एकच आत्मा, मनोमिलनी एक परमात्मा. कृष्णाविन राधा सदा वावरी, नाथांविन गिरिजाही अपुरी. प्रपंच परमार्थाचे मिलन, राधा कृष्ण राम सीतेचे आचरण. गोदावरीच्या लग्नात नाथांचे गोकुळ, पैठण नगरी घरचं कार्य असल्यासारखी कामं करत होती. नाथांचा लोकसंग्रह दांडगा होता. नाथांच्या आजीने आणि गिरिजेने सारे पैठण आपलेसे केले होते. गिरिजेला आणि नाथांना साऱ्या गोष्टी उरकताना आता नाकी नऊ येत, कारण घरामध्ये कायम जेवणावेळी चालू असत. बरीच लोक जेवून जात, प्रसाद घेऊन जात, आणि हे गिरिजेला करणं, गोदावरीला सांभाळणं आणि शिवाय नाथांच्या परमार्थामध्ये पूर्ण लक्ष देणं हे तिला फार कठीण जायला लागलं. तेव्हा हे लक्षात आलं पांडुरंगाच्या, आणि पांडुरंग त्यांच्या घरी म्हणून तर आला नाही ना. गिरिजेला आणि नाथांना साऱ्या गोष्टी उरकताना नाकीनऊ येतात असं लक्षात आलं, म्हणून तर श्रीखंड आला नाही ना. नाथांची आणि गिरिजेची सर्व कामे अशा काही चलाखीनं करी की लोक तोंडात बोट घालत आश्चर्याने. तन मन धन जयांशी परमार्थी वाहिले, परमात्म्याने तयासी सर्वतोपरी सहाय्य केले. गणिकेची माडी चढणे, गोदावरी मैयाच्या कीर्तनाला येऊन बसणे हे सारे शांती ब्रह्मात आहे. नाथ एकदा एका गणिकेच्या माडीवरती गेले होते, कारण तिने त्यांना विनंती केली होती की तुम्ही माझ्याकडे याल का, मला तुमची पूजा करायची. आता गणिकेच्या माडीवरती जायचं हे लोकांना कळलं तर सोपी गोष्ट नाही, पण नाथाने ते मान्य केलं आणि ते गणिकेची माडी एक दिवस चढले. त्याने कितीही निंदा केली तरी नाथ त्या माडीवरती चढले आणि त्या गणिकेने गोदावरी बरोबर गिरिजे बरोबर तिच्या माहेरचा उद्धव तिचा पाठीराख आला होता, तो सतत नाथांच्या बरोबर असायचा. त्या गणिकेने पूजेची सर्व तयारी केली आणि आपण पूजा करणं नाथांची तिला योग्य वाटलं नाही, कारण ती शेवटी वेश्या होती. त्याच्यामुळे तिने उद्धवाला सांगितलं की तुम्ही पूजा करता का त्यांची. म्हणा उद्धवाने त्यांची पूजा केली. तिने अगदी डोळे भरून पाहिलं आणि ज्या भावनेने नाथ तिच्या माडीचा जिना चढले त्याच भावनेने नाथ खाली उतरले. आता हे सगळं पाहून लोकनिंदा होणारच होती, पण हे सगळे विचार गिरिजाला पूर्णपणे पटत होते. गिरिजेने त्यांना कधी दोष दिलाच नाही. नित्य प्रेमाने काम करता करता नाथांचं भागवत पुराण गिरिजेचे अंतरंग सुखावे, पुलकित होईल, तृप्त होईल. काही समजले नाही तर ती नाथांना अर्थ विचारे. गिरिजेचा कामाचा ताण श्रीखंड्या खूप कमी करीत असे. श्रीखंड्याचं लग्न करूया का थाटात, असं गिरिजेने सहज विचारलं नाथांना, कारण कृष्ण तो एकटाच होता ना श्रीखंड्या. त्याची बायको आली तर त्याला बरं पडेल, त्यालाही मदत होईल, म्हणून आपण श्रीखंड्याचं लग्न करूया. हे ऐकल्याबरोबर द्वारकेहून पाहुणे आले रे, श्रीखंड्या बाहेर ये अशी नाथाने हाक मारली. अर्थात श्रीखंड्या आला नाही. अंतर्धान पावला परमात्मा, तरी एकदा दाखविली प्रतिमा. गिरिजेचा आक्रोश करी आत्मा,
डोळा अश्रू खळेना. श्रीखंड निघून गेला आणि श्रीखंड्या निघून गेल्यानंतर तो जो पाहुणा आला होता द्वारकेहून, त्या पाहुण्याने सांगितलं की मला आत्ता बाहेर जाताना कोणीतरी तुमचा वाडा दाखवला, मी बघितला तोच श्रीखंड्या होता. आणि मग नाथाने विनंती केली, तू एकदा तरी या द्वारकेच्या पाहुण्यांना तुझं रूप दाखव. आणि त्यांनी श्रीखंड्यांनी एकदा रूप मात्र दाखवलं, एकदा पांडुरंगाचं एकदा श्रीखंड्याचं, अशी दोन्ही रूपं आलटून पालटून दाखवली त्यांनी. आणि मग मात्र श्रीखंड्या आला नाही. हरीचा त्रास आणि श्रीखंड्याची उणीव. हरी हा एकनाथांचा गिरिजेचा मुलगा. त्याला लोक चिथवत असत, त्याला एकनाथांचे विचार पटत नसत, म्हणून तो दोघांना खूप त्रास देत असे. आणि नाथांचा वाढता पसारा. गिरिजा दमून जाई, कळवळे तळमळे, पण नाथांची ती सावली होती. नाथांनाही सार्थ अभिमान होता गिरिजेचा. एकमेकांसाठी जन्मलेले हे अद्वैताचं नातं होतं. आपली शांत पत्नी गिरिजा वेळप्रसंगी आदिशक्ती होते, मुक्ताई होते. परखडपणे पांडुरंगाला गाऱ्हाणं घालते. नाथांना अभिमान होता गिरिजेचा. दोघांनाही विरह कळा जाणवत होत्या. प्रकृती खालावली, गिरिजाची प्रकृती आता खालावली, डोळे पाणावले. हरी घरातून निघून गेला, त्याच्यामुळे आणखीन त्रास झाला तिला. आकाश फाटलं, हुंदका आवरेना. नाथांशी त्याचं अजिबात हरीचं पटत नव्हतं आणि गिरिजेला ते आवडत नव्हतं. पण नाथाने ठरवलं की आपण आता पांडुरंगाच्या भेटीसाठी दोघंजण जाऊया. त्यामुळे त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी गिरिजेचं आजारपण जरा कमी झालं, आटोक्यात आला पांडुरंग भेटणाऱ्या कल्पनेने. त्यात सावकाराने पांडुरंगाची मूर्ती आणली होती ना, विजयी पांडुरंग. तिचा आनंद गगनात मावेना. नाथांपेक्षा गिरिजेने आयुष्यात खूप भोग सोसले. कितीही निंदा नरस्ती कली तरी नाथांवर परिणाम होत नाही हे बघितल्यावर लोकांचा मोर्चा गिरिजेकडे वळेल. बायका टोमणे मारत, नादान नवऱ्याला आवर, समजावं नाही तर धिंड निघेल. पती धर्माचे व्रत पाळत असलेल्या गिरिजेवर खोल परिणाम होईल. आपल्या मनात सारे दडवून ती शांतपणे कामाला लागेल. नाथ आणि गिरिजेला मनस्ताप खूप होत असे. वरून जरी दोघे शांत दिसली तरी आत प्रश्नांची खळबळ असे. प्रत्येक वेळी निंदक शर्मिंदे होत तरी पण ते निंदा करणं सोडत नसत. एकनाथ गिरिजेचे रामचंद्र होते आणि सीतामाईचे आग्नेय देव गिरिजेने केले. मात्र तिच्या आग्रहाने ज्ञानेश्वरी नाथाने शुद्ध केली. जे एकनाथी भागवत आहे ती शुद्ध ज्ञानेश्वरी आहे. अबोल गिरिजा बोलू लागली, नाथांना बऱ्याच गोष्टी सांगू लागली. नाथांसाठी गिरिजा नंदादीपासाठी तेवली. सावली झाली, मागे राहिली. नादब्रह्म प्रवचनात प्रगटलं. भक्ती मिळावा, नादब्रह्मी रंगला. सारा सोहळा गिरिजेनं प्रत्यक्ष अनुभवला. तो तेजाचा पुतळा अंतरी प्रगटला. आत्मा हा विठ्ठल, परमार्थ पंढरपूर. नाथ गिरिजेचे माहेर, एकरूप आत्मसार. उदंड झाला नाथांचा संसार गिरिजेमुळे. गिरिजेची तब्येत आता खालावत होती. पुनश्च वाड्याचं गोकुळ व्हावं, सगळी मुलं नातवंड यावी आणि आपण डोळे मिटावे. संसारातलं आणि इतरांचं दुःख सुद्धा बघून गिरिजा खणली होती. तिने कधी पंक्ती प्रपंच केला नाही की दुजाभाव दाखवला नाही. नाथाने गिरिजेचे धन, अन्न, लोकशिक्षण, परदुःखात सहभाग, प्रसंगी पुण्यार्पण सुद्धा केले. कीर्तन भजन जारे डुंबलेले मन, प्रपंच परमार्थ लोकोद्धाराचे कारण. तना मनाचे शांत समर्पण नाही तमा निंदेची, पाऊलावरी पडती पाऊलं नाथ स्वामिनीची. गिरिजा म्हणजे शांत देवणाऱ्या निरांजनाच्या ज्योती, त्यात मायेचं भरपूर तूप. तिच्या व्यथा, आनंद, काळजी तिच्या चेहऱ्यावर नाथांना कळे. आईसारखी मायेची पाखर नाथांवर आणि नात्यांवरती सुद्धा गिरिजेची होती. मुला नातवंडांना ती कधी गोष्टी सांगे, त्यात उपदेशाचे तीर्थ असे. हरेला मात्र हे काही समजलं नाही कधी. गिरिजा आसवांची धनी असे. मुली आणि नातवंड तिच्या मनाचा विसावा असे. नाथ तर मूर्तिमंत्र संयम होते. नाथांच्या सत्संगाचा सगळ्यांनाच लळा लागे, प्रेम वाटे. गिरिजाही बदललीच की नाथांच्या घरी आल्यावर. कस्तुरीचा परिमळ आणि परिसराचा स्पर्श गिरिजेच्या आयुष्याचं सोनं झालं. नाथांच्या आठवणीत आणि त्या अमृतवाणीत गिरिजा रंगून जाईल. सगळ्यांवरती मायेची पाखर घालणाऱ्या गिरिजेचं तत्वज्ञान गहन आहे. आदिशक्ती, आदिमाया, लक्ष्मी छाया, आई, साऱ्या भूमिका ती करते. कधीतरी स्वतःलाच बजावी. पांडुरंगाच्या वाड्यात कशाला काळजी करते तू? पांडुरंग आहे ना तुला जपायला.
मुक्तेश्वर आपलं पुण्य द्या मुक्तेश्वराला आणि त्याला बोलतं करा असंही नाथानं तिथे सांगितलं. मुक्तेश्वर हा गोदावरीचा मुलगा, गिरिजेचा नातू. तो मुका होता जन्मजात, पण नाथाने त्यांना पुण्य दिल्यामुळे तो बोलका झाला. श्रीखंडही त्याच्याशी बरंच बोलायचा असा उल्लेख आहे. सगळे सोयऱ्यांची तर आई आहेच, पण साऱ्या जगाची काळजी आहे तिला. साऱ्यांना सुखी करण्यात तिला आनंद वाटतो. नाथांच्या गवळणी तिच्यासाठी स्वरवेद आणि स्वरांजली आहेत. नाथांच्या स्वरात तिचा स्वर हळूच मिसळे आणि ती गाऊ लागे नकळत उल्हासाने. हरिपंडिताला एकदा आता हे सगळ्याचा आत्मबोध झाला, पुरता पश्चाताप झाला. आईची महती त्यांनी त्याच्या प्रवचनात गायली आणि गिरिजा कृतकृत्य झाली. शेवटी सहस्त्र भोजन आणि नाथांची प्रवचनवाणी याने हरी पुरता विरघळला. गिरिजेच्या जीवनाचे सार्थक झाले. नाथ सर्वस्व, नाथ शक्ती, नाथ भक्ती. गिरिजेचं जीवनच नाथार्पण आणि कृष्णार्पण होतं. ती वसंतात रमे, अभ्यंग गवळणी गुणगुणे, पांडुरंगमय होई प्रपंचात बुडे. गिरिजेचे सारे कुटुंब एकत्र झाल्यामुळे गिरिजेचे नेत्र आता पैलतरी लागले. गिरिजेला 3 मुलं, पहिली गोदावरी, गंगा आणि तिसरा हरी. आणि नातवंड पण गिरिजेला खूप होती. हरीला 3 मुलं होती, गंगेला 2 होती. गोदावरीला मात्र एकच होता मुलगा मुक्तेश्वर, कारण गोदावरीच्या नवऱ्याने संन्यास घेतला थोडे दिवसात. आता ह्या सगळी त्यांची प्रपंच एकत्र जमला होता, त्यामुळे गिरिजेला वाटले की आता पुढे झालं, आपण आता पैलतीरावरती जाऊया. तिचे नेत्र पैलतरी लागले आणि म्हणून गिरिजेने आपल्याजवळ आपल्या आयुष्याची सगळी शिदोरी बांधायला सुरुवात केली. जनार्दन एकनाथ नाचे संत मेळा, सत्संगामध्ये रंगे भक्तीचा सोहळा. निरामय निर्मळ तीर्थाचे हे सरोवर, परमार्थी प्रपंचाचे ऐसे असावे हे सागर. शांती ब्रह्म शांतीचा हा परमानंदी पुतळा, जनार्दन एकनाथ नाचे संत मेळा. याचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आहे, म्हणून मी तो केला नाही. नमस्कार. झालं.